नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नाशिकमध्ये जे सगळं एक कथित धर्मांतरण प्रकरण आपण सगळ्यांनी बघितलं, TCS मध्ये ते घडलेलं प्रकरण, आणि या प्रकरणामध्ये त्या TCS कंपनीमधले जे काही उच्चपदस्थ लोक आहेत, जे काम करतायत, त्यांना या प्रकरणामध्ये म्हणजे ज्यांचे हात या सगळ्या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत त्या लोकांना अटकही झाली आहे. ते आता तुरुंगातही आहेत. पण त्यातली एक संशयित आरोपी निदा खान, ती अद्यापपर्यंत फरार होती. ती पोलिसांना सापडत नव्हती. ती आपल्या अटकेतनं सुटका मिळावी यासाठी सतत कोर्टामध्ये ॲप्लिकेशन करत होती. पण तिचा बेल ॲप्लिकेशन जो आहे तो कोर्टानं फेटाळून लावला. आणि तो ज्या क्षणाला दुसऱ्यांदा जेव्हा तो ॲप्लिकेशन फेटाळून लावला त्या क्षणाला निदा खान सापडली. ती सापडली तो कुठे सापडली तर ती छत्रपती संभाजीनगरमध्ये सापडली. म्हणजे आतापर्यंत अनेकांना असं वाटत होतं कदाचित ती मालेगावमध्ये सापडेल, मुंबईमध्ये सापडेल, पण ती सापडली छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये MIM अडचणीत आलाय. इम्तियाज जलील MIMचे तेही अडचणीत आलेत. आणि त्याहीपेक्षा मतीन पटेल म्हणून जे MIMचे नगरसेवक आहेत ते चांगलेच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. ते अडकलेत ते कसे हेही आपण बघूयात. पण आता या सगळ्या प्रकरणांनी म्हणजे निदा खानला अटक होणं किंवा ती पोलिसांच्या ताब्यात आता ती गेलेली आहे, पण हे प्रकरण एकीकडे होत असताना आता MIM वरच बंदी घाला अशा पद्धतीची मागणी ही छत्रपती संभाजीनगरमधनं करण्यात आलेली आहे. ती कोणी केली आहे, ह्या मागचं तर राजकारण नेमकं काय आहे आणि कसं हे राजकारण पुढे जाणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, आपल्या देशातलं राजकारण हे कधीच सरळ चालीनं चालत नाही. प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक कृतीमागे काही ना काहीतरी राजकारणच दडलेलं असतं असं म्हणण्याची वेळ ही आपल्यावर म्हणजे आता जे काही सगळं घडतंय याच्यावरनं आपल्याला कळत आहे. आता निदा खान जी या सगळ्या कथित धर्मांतरण प्रकरणातली जी संशयित आरोपी आहे तिला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधनं ताब्यात घेतलं. ती छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अशा घरामध्ये लपून बसलेली होती जे साधारणतः गावापासून दूर आहे. तो एक म्हणजे ज्याला म्हणतो आपण एक 2 मजली बंगला असावा अशा पद्धतीचं ते घर, ते सुद्धा अनधिकृत. आणि त्या घरामध्ये ही निदा खान लपून बसलेली आणि आपल्याला अटक होऊ नये यासाठी तिच्या वकिलांनी कोर्टामध्ये 2दा ॲप्लिकेशन केला, पण तो दोन्ही वेळेला नामंजूर झाला आणि नंतर ही निदा खान सापडली. आता निदा खान जेव्हा सापडली तेव्हा शिवसेनेचे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी MIM वर आणि MIMचे इम्तियाज जलील जे तिथले माजी खासदार आहेत यांच्यावर मोठा आणि गंभीर आरोप केलेला आहे. त्यांनी आरोप केला की या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा हात आहे. त्यांनीच निदा खानला या ठिकाणी लपून ठेवलेलं आहे किंवा लपून ठेवलेलं होतं. या सगळ्या प्रकरणाचा अर्थात इम्तियाज जलील यांनी इन्कार केला. त्यांनी असंही सांगितलं की संजय शिरसाट हे राजकीय सुडातनं माझ्यावर आरोप करतायत आणि मी त्यांच्या आरोपांना कवडीचीही किंमत देत नाही, अशा पद्धतीचं विधान अगदी पहिल्यांदी कालमध्ये इम्तियाज जलील यांनी केलं. पण अटक झाल्यानंतर सगळं प्रकरण काय आहे आणि ती तिथपर्यंत कशी गेली, तिथं ती कशी राहिली, तिला आश्रय कोणी दिला, हे जेव्हा समोर आलं तेव्हा ते अगदी धक्कादायक होतं. ते म्हणजे MIMचेच एक नगरसेवक मतीन पटेल यांनी या निदा खानला, जी 2 महिन्याची गरोदर आहे, या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिला. एक लक्षात घ्या, अशा पद्धतीने जेव्हा प्रकरणं असतात, म्हणजे आता हे कथित धर्मांतरण प्रकरण आहे. धर्मांतरणचं प्रकरण म्हणजे एक प्रकारचं राष्ट्रविरोधी कृती मानली जाते. अशा प्रकरणामध्ये तुम्ही जेव्हा जो कोणी संशयित आरोपी आहे अशा आरोपीला तुम्ही जेव्हा मदत करता
तेव्हा तो कायद्यानं गुन्हा असतो. तुम्ही सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी होऊ शकता. आणि अगदी तसंच आता हे मतीन पटेल जे आहेत, या मतीन पटेलांना सुद्धा सह आरोपी करण्यात आलेलं आहे. कारण त्यांनी निदा खानला फरार ठेवण्यामध्ये मदत केली, तिला लपवून ठेवण्यामध्ये मदत केली. आणि महाराष्ट्रामध्ये कथित धर्मांतरणाचं हे एवढं मोठं प्रकरण घडत असताना मतीन पटेल यांनी निदा खानला आश्रय दिला. आणि त्यामुळे आता मतीन पटेल तर चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. आणि आता एकीकडे तिला अटक, म्हणजे निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, अटक झालेली आहे, मतीन पटेलही सह आरोपी झालेले आहेत. हे होत असताना आता राजकारण एक वेगळं सुरू झालंय. ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एमआयएम या पक्षावरच बंदी घाला अशा पद्धतीची थेट मागणी करून टाकलेली आहे. हा एमआयएम पक्ष हा अशा पद्धतीच्या कृत्यांमध्ये काम करणारा आहे. अशाच पद्धतीची देशभावना भडकवणं, लोकांना भडकवणं, त्यामुळे आणि आता तर निदा खान यांना आश्रय देणं हे समोर आल्यानंतर एमआयएम या पक्षावर बंदी घालावी असं विधान हे चंद्रकांत खैरे, माजी खासदार, शिवसेना ठाकरे गट यांनी केलेलं आहे. आता हे विधान केल्यानंतर एकूणच सगळ्या राजकीय चर्चांना तर सुरुवात झालेलीच आहे. पण याच्यामुळे आता राजकारण, मी म्हणलं ना की कुठलीही घटना असू दे त्यामागे राजकारण दडलेलं असतं, किंवा त्यामध्ये राजकारणातली एक आपल्या फायद्याची वाट शोधली जाते. म्हणजे आता निदा खानला काय व्हायचंय ते होईल. एक लक्षात घ्या, जसं या सगळ्या TCS मधलं मी जसं म्हणलं, काही जे उच्च पदस्थ लोक आहेत त्यांना याच्यामध्ये अटकही झालेली आहे. ही संशयित आरोपी आहे निदा खान, आणि तिच्यावर अजून असं थेट पुरावा नाही आहे की तिने धर्मांतरण करायला तिथल्या काही मुलींना किंवा काही लोकांना तिने बळजबरी केलेली आहे किंवा धर्मांतर करायला मदत केलेली आहे. असंही बोललं जात आहे की परदेशामध्ये पाठवण्यात येणार होतं या सगळ्या कामी निदा खान आहे. पण अजून पोलिसांकडे त्याचे थेट पुरावे नाही आहेत. त्यामुळे आता निदा खानची चौकशी होईल. या चौकशीमध्ये तिचं काय होतंय हा एक वेगळा भाग आहे. त्यातून मतीन पटेल जे आहेत, मतीन पटेल यांनी तिला का आश्रय दिला, तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये कशा पद्धतीने आणलं गेलं, ह्या सगळ्या सखोल चौकशा होतील. हे सगळं होत असताना तुम्हाला माहिती आहे, कायम एमआयएमवर भाजपची ही बी टीम आहे अशा पद्धतीचा आरोप झालेला आहे. बरोबर आहे. हीच एमआयएम जी हैदराबाद मधला मूळ तो सगळा पक्ष आहे, हा पक्ष वाढत वाढत महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये नांदेड सारख्या भागातनं या पक्षाने प्रवेश केला. तिथे त्यांचे 1-2 नगरसेवक, त्यांचे आमदार निवडून आले. आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या अनेक पॉकेट्समध्ये एमआयएमचे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे हा पक्ष आता वाढतोय. मुंबईमध्ये सुद्धा आता एमआयएम वाढायला सुरुवात झालेली आहे. असं सगळं असताना चंद्रकांत खैरे यांचं हे विधान हे खूप गंभीरतेने बघितलं जातं. आता खरंच एमआयएमवर बंदी येईल का, तर अशा पद्धतीचं काही होईल असं मला वाटत नाही. परंतु आता याच्यातनं राजकारण सुरू होणार आहे. याच्यातनं एमआयएम पक्षाचे जे प्रमुख आहेत हे या सगळ्याचं व्यवस्थित राजकारण निश्चित करू शकणार आहेत. ते म्हणजे असं की आज आपल्याकडे देखील कसं आहे की जेव्हा एखादा मराठी माणूस असेल किंवा महाराष्ट्रातला माणूस असेल, तो हिंदू असेल, तर त्यांनी काही चूक केली असेल किंवा तो त्याच्यात अडकलाय, त्याच्यावर अजून कोणतंही म्हणजे पुरावा मिळालेला नाहीये, तो संशयित आहे पण त्याला पकडण्यात आलेला आहे, तो अडकलेला आहे, तर त्याच्या मागे काही नेते उभे राहतात. आपण बघितलेलं आहे. आता त्याच पद्धतीनं एमआयएम या सगळ्यांकडे बघणार आहे. म्हणजे ज्या निदा खानला मतीन पटेल यांनी आश्रय दिला, म्हणजे आता याचा मेसेज काय गेला, इम्तियाज जलील सुद्धा जे एमआयएमचे खासदार राहिलेले आहेत, ते काय म्हणजे यांनी आरोप केलेला आहे की इम्तियाज जलील या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत. इम्तियाज जलीलनीच निदा खानला आश्रय दिलेला आहे, त्यांनीच इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांना आणलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर मुस्लिम समाज जो आहे, या समाजामध्ये काय मेसेज जाणार आहे, तर या समाजामध्ये हा मेसेज जाणार आहे की आज निदा खान सारखी जी मुलगी आहे, जी 2 महिन्यांची गरोदर आहे, ती धर्मानी मुस्लिम आहे आणि
ती थेट कुठेही या कारवायांमध्ये अजून तरी सहभाग तिचा उघड झालेला नाहीये. असं सगळं असताना इतर पक्षातली लोक जे अनेकदा मुस्लिमांविषयी आपला कसा कैवार आहे हे दाखवत असतात, पण ते कोणी पाठीशी उभे राहिले नाहीत. मग पाठीशी उभं कोण राहिलं तर MIM पक्ष. जो MIM हा पक्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज 85% या पक्षातले जे आहेत हे मुस्लिम समाजातले सगळे नेते मंडळी आहेत. त्यामुळे MIM सारख्या जो मुस्लिम लोकांचा एक पक्ष आहे, अशा पक्षानं या निदा खानला आश्रय दिला. असा पक्ष हा निदा खानच्या पाठीशी उभा राहिला. हा मेसेज मुस्लिम समाजामध्ये जाणार आहे आणि त्याचा फायदा कोणाला होईल तर त्याचा फायदा आगामी काळामध्ये MIMलाच आपल्या पक्षवाढीसाठी ते करून घेऊ शकणार आहेत. म्हणून मी म्हटलं की राजकारण हे कधीच सरळ मार्गाने जात नाही. आपल्याला जे दिसतं तसं ते नसतं, जे दिसत नाही तसं राजकारण चालत असतं. अशा पद्धतीची ही सगळी कथा आहे की आता MIM जरी याच्यामध्ये अडकलेला असला, MIMचं नाव याच्यामध्ये येत असलं, इम्तियाज जलीलांवर आरोप होत असले आणि हे तर मतीन पटेल थेट त्याच्यामध्ये सह आरोपी म्हणून जरी आलेले असले, तरी या सगळ्याचा एक फायदा हा MIM सारख्या पक्षाला होताना आपल्याला बघायला मिळतो. आता मग हे आरोप चंद्रकांत खैरे यांनी का केलेत किंवा इकडनं इम्तियाज जलील यातले प्रमुख आरोपी आहेत असं संजय शिरसाट का म्हणतात? अर्थात याच्यामध्ये सुद्धा राजकारण दडलेलं असतं. असं सहज नाही कोणी काही करत, यामध्येही राजकारण आहे. म्हणून मी म्हटलं ना सुरुवातीला तुम्हाला की MIM ही भाजपची बी टीम आहे असं आधी म्हटलं जात होतं. आता तोच त्या MIM वर बंदी घाला असं कोण म्हणतंय? तर एकीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे म्हणतायत की पक्षावर बंदी घाला आणि इकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री म्हणतायत, पालकमंत्री म्हणतायत संजय शिरसाट की याच्यामध्ये इम्तियाज जलील अडकलेले. हे एक राजकारण आहे आणि हे राजकारण देखील आपण एका वेगळ्या टप्प्यावर नक्की समजून घेऊ. पण आता MIM सुद्धा आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचं कसं भांडवल करणार आहे, कसं राजकारण करणार आहे हे थोडक्यामध्ये समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील काही कमेंट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.